एका गावात गणपा नावाचा एक गडी राहायचा. गडी तसा स्वभावाने लय हापापलेला. त्याला वाटायचं कष्ट न करता रात्रीतून असा काहीतरी चमत्कार व्हावा की आपण एकदम टाटा बिरला व्हावं. एक दिवस काय झालं, गणपाने बाजारातून एक गावरान कोंबडी विकत आणली. कोंबडी दिसायला तर साधीच होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळी गणपा खुराड्याकडे गेला तर त्याचे डोळेच फाटले. तिथे एक चकचकीत सोन्याचं अंड पडलं होतं. गणपा जोरात ओरडला, "आये गुणे!" त्याच्या बायकोचं नाव गुणाबाई. "धावत ये ग, बघ काय आहे हे." गुणाबाई आली. तिने अंड दातात धरून बघितलं. ती म्हणली, "अरे देवा, हे तर अस्सल सोनं आहे. आपण तर मालामाल झालो की र." आता काय विचारता, रोज सकाळी गणपा खुराड्यात जायचा. कोंबडी एक सोन्याचं अंड द्यायची. गणपाचा थाटच बदलला. गळ्यात जाड सोन्याची चेन, हातात अंगठ्या आणि दारात नवा कोरा ट्रॅक्टर. गावची लोक म्हणायला लागली, "गणपाचं काय नशीब उघडलंय बघा. कालपर्यंत फाटकी चड्डी घालायचा आणि आज काय रुबाब आहे." पण म्हणतात ना, अति तिथं माती. गणपाच्या डोक्यात एक दिवस खूळ शिरलं. तो आपल्या बायकोला म्हणला, "ए गुणे, ही कोंबडी रोज एकच अंड देतीये, म्हणजे हिच्या पोटात सोन्याची अख्खी खाणच असणार की. आपण रोज रोज वाट बघण्यापेक्षा एकच वेळी हिचं पोट फाडून सगळं सोनं बाहेर का काढू नये?" बायको म्हणली, "अरे पण विचार करा." गणपा ओरडला, "गब्बस तू येडपट, तुला काय कळतंय? एकदाच सगळं सोनं मिळालं की आपण पुण्यात जाऊन बंगला बांधू." गणपाने हातात सुरा घेतला. डोळ्यात लोभाची नशा होती. त्याने त्या बिचाऱ्या कोंबडीला पकडलं आणि खचकन तिचं पोट चिरलं. पण आत बघतो तर काय, रक्तामासाशिवाय तिथं काहीच नव्हतं. ना सोन्याचं अंड, ना सोन्याची खाण. गणपाच्या हातातली कोंबडी मेली होती. आता ना अंड मिळणार होतं, ना ती कोंबडी जिवंत होणार होती. गणपा कपाळाला हात लावून बसला आणि रडायला लागला. त्याची बायको म्हणली, "बसा आता बोंबलत. होतं ते बी गेलं आणि स्वप्न बी गेलं. अति लोभ केला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला." जास्त हाव करू नका भावांनो. जेवढं मिळतंय त्यात समाधान माना. नाहीतर गणपासारखं हाताचं सोडून पळत्याच्या पाठी लागाल तर सगळंच गमावून बसाल.